तुम्ही आंदोलनाला बसलात की तुम्हाला कोणी बसवलं? ज्या ठिकाणहून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं, जर तिकडे रेड कार्पेट घालून जर त्यांच्या वेदना ऐकल्या जात असतील तर आपणही तिथंच जायचं. काय नेमकं कारण होतं की ओबीसीनी इतका मोठा प्रतिसाद तुमच्या आंदोलनाला? ते सरकार मात्र असं म्हणत होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही, देणार नाही. दोघांपैकी एक कोण तर खरं किंवा खोटं बोलते ही भावना आमच्या ओबीसींच्या मनामध्ये होती आणि तीच भावना ठाम पद्धतीनं मी मांडण्याचा प्रयत्न केला की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री येतात, मंत्रिमंडळ येतं, आमचा एक पोरगा, मेंढपाळाचा पोरगा, धनगर समाजातला सामान्य कुटुंबातला पोरगा तिथं उपोषणाला बसलाय, ओबीसीची भाषा बोलतोय, तर तिकडे हे लोक येत नाहीत. तर या माणसाचं मॉरल वाढवायचं, सपोर्ट वाढवायचं. गावात चोरी झाली की पहिला रामोशावर, बेरडावर घेतला जातो, पारद्यावर घेतला जातो. या लोकांची ही लढाई आहे, आक्रोश आहे, वेदना आहे. प्रश्न उपस्थित केला जातो, तुम्ही 70 वर्ष इथलं आरक्षण खाल्लं मराठ्यांचं. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते 70 वर्ष खाल्लं म्हणणाऱ्यांची. जरा संविधानाचा अभ्यास करा. तुम्ही चळवळ लढता, अभ्यास करता. मराठा समाजाचं आरक्षणाची लढाई लढणारे काही तज्ज्ञ मंडळी सुद्धा असं बोलतात. तुम्ही याच्याबद्दल डिबेट करायला तयार आहात? कधीही तयार आहे. मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांना तुम्ही खुलं चॅलेंज देता या व्यासपीठाच्या माध्यमातून? आंदोलकांनी तर बसावंच, पण आंदोलकाच्या सल्लागारांनी पहिल्यांदा बसावं माझ्याबरोबर. आरेला कार्य केलं जातं, चर्चेतून प्रश्न सुटू शकत नाही. कुणाची जबाबदारी आहे? तानाजी सावंत नावाचा कॅबिनेट मंत्री ज्यावेळी जरांगे पाटलांच्या स्टेजवर जातो आणि माझ्या मराठा बांधवांना मराठ्यांच्या प्रश्नासाठी मी इथं आलोय म्हणतो, त्यावेळी तो पद्धतशीरपणे 12 करोड जनतेच्या वेदना, आक्रोश विसरलेला. भुजबळ पण गेले. भुजबळांची भावना, भुजबळांची मागणी ही ओबीसी रिझर्वेशनच्या प्रोटेक्शनची. जर ही लढाई वंचितांची, ही लढाई पीडितांची आहे, हा आक्रोश आहे, हे सगळं आहे, तर मग आम्ही आंदोलनांमध्ये JCBनं तुमच्यावर फुलं उधळताना का बघतो? ही खंत आहे, मला खेद आहे या बाबतीमधला. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या विशेष मेगा मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या महाराष्ट्र आरक्षणाच्या आंदोलनाने धगधगतोय आणि या सगळ्या धगीमध्ये ओबीसी आरक्षण बचावचा आवाज देत ओबीसींच्या अस्वस्थतेचा आवाज बनलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके आज आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्राच्या मनात त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत, पत्रकार म्हणून माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य प्रेक्षकांना सुद्धा आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यांना सांगितलं की तुमच्या मनातले प्रश्न सुद्धा आम्हाला विचारा. शेकड्यांनी प्रश्न आलेले आहेत, त्यातले काही मोजके प्रश्न सुद्धा आज आम्ही विचारणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून, ज्याची महाराष्ट्राला मोठी प्रतीक्षा आहे. लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. एक आंदोलन करून तुम्ही इथं आलेले आहात. सुरुवातीला तर आभार, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या मुलाखतीसाठी आलात. मी जे काही विचारेन ते अगदी थेट विचारणार आहे, तुमच्याकडून थेट प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत. तुम्ही मूळ सांगलीतले, तुम्ही गेलात अंतरवाली सराटीमध्ये, मराठवाड्यामध्ये. तुम्ही अंतरवाली सराटीच का निवडलं? प्रश्न असा आहे, तुम्ही आंदोलनाला बसलात की तुम्हाला कोणी बसवलं? खरं तर अंतरवली सराटी हे ठिकाण निवडण्याचं कारण असं होतं की याच्या अगोदर जी ओबीसीची आंदोलनं झाली होती त्या आंदोलनाकडं महाराष्ट्र शासनानं पुरता दुर्लक्ष केलं होतं, बेदखल केलं होतं. एक साधा तालुका लेवलचा एक लोकप्रतिनिधी असो किंवा तहसीलदारांनी सुद्धा त्या आंदोलनाकडं दुर्लक्ष केलेलं होतं. माझ्या डोक्यामध्ये एक भावना होती की आपल्याला ओबीसी आरक्षणासंदर्भात थोडंफार नॉलेज आहे आणि हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे, हे कायदा विरोधी चाललं आहे, संविधानाच्या विरोधी चाललं आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं हे खूप मोठं षड्यंत्र आहे. याचं थोडंफार आयोगाचा सदस्य असल्या कारणानं थोडंफार मला याचा अभ्यास जवळून करता आला आणि ही जाणीव, ही वेदना ही कुठं मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून माझं गाव ते अंतरवली सराटी वडी जे गाव मी निवडलं त्या गावाचं अंतर हे 368 किलोमीटरचं होतं. एवढं अंतर मी कापत त्या उपोषणाच्या स्थळी गेलो, वडी गोदरीच्या ठिकाणी गेलो. तिथं गेल्यानंतर साधं मंदिरामध्ये आम्ही चटया हातरल्याने उपोषणाला बसलो. ही भावना होती, ही वेदना होती, ही ओबीसींच्या मनामधला आक्रोश होता. हा आक्रोश शासन आपल्याकडे दुर्लक्ष करतंय, तर ज्या ठिकाणहून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं त्याच ठिकाणी जाऊन आपली भूमिका, आपली वेदना, जर तिकडे रेड कार्पेट घालून जर त्यांच्या वेदना ऐकल्या जात असतील तर आपणही तिथंच जायचं आणि ओबीसीच्या वेदनांना, ओबीसीच्या भावनांना वाव मिळवून द्यायचा, ही भावना मनामध्ये होती. ओबीसींची अनेक आंदोलनं झाली, पण या आंदोलनाला जो प्रतिसाद मिळाला तो अभूतपूर्व होता. काय नेमकं कारण होतं की ओबीसींनी इतका मोठा प्रतिसाद तुमच्या आंदोलनाला दिला?
खरं तर मी गेल्या अनेक वर्षापासून ह्या ओबीसीच्या प्रश्नावर भूमिका सातत्यानं मांडत आलो आहे. ज्यावेळी जरांगे पाटलांची भूमिका ही आम्ही ओबीसीमधून 80% कुणब्यांच्या नोंदीद्वारे आम्ही घुसलोय आणि 20% उरलेले जे आहोत ते सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून आम्ही पूर्ण मराठा समाज मी ओबीसीमध्ये घुसवतोय, ही जी भावना होती ही ओबीसींच्या मनामध्ये संभ्रमावस्था, अस्वस्थता, नैराश्य निर्माण करणारी होती. एका बाजूला लोकनियुक्त मायबाप सरकार ज्याच्यावर 12 करोड जनतेचं दायित्व आहे, ज्याच्यावर आमच्या ओबीसी किंवा सर्व जनतेच्या हक्क आणि अधिकाराची सुरक्षा करण्याची ज्यांनी शपथ घेतली, ते सरकार मात्र असं म्हणत होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही आहोत, देणार नाही आहोत. दोघांपैकी एक कोणतरी खरं किंवा खोटं बोलतंय ही भावना आमच्या ओबीसींच्या मनामध्ये होती आणि तीच भावना ठाम पद्धतीनं मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तरुणांनी सोशल मीडियाच्या आपल्या डिजिटल मीडियाच्या पार्श्वभूमीवरती तरुणांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि हे आंदोलन पूर्णतः तरुणांनी चालवलेलं आंदोलन होतं. म्हणून ह्या आंदोलनाला हे यश प्राप्त झालं. त्या अस्वस्थतेवर तुम्ही स्वार झालात? त्या अस्वस्थतेवर स्वार होण्यापेक्षा लक्ष्मण हाके काय बोलतोय याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याची भावना तुम्ही बोलत होता? त्यांची भावना बोलत होतो. लक्ष्मण हाके याची बॅक हिस्ट्री खूप मोठी नाहीये, कुठल्या आमदार खासदाराचा मी मुलगा नाहीये, माझ्या पाठीमागं खूप मोठा काहीतरी कोणतरी चेहरा आहे किंवा पार्श्वभूमी आहे असं काही नव्हतं. लक्ष्मण हाके एक सामान्य माणूस होता आणि हा सामान्य माणूस आपल्या हिताची भाषा बोलतोय, आपल्या हक्काची भाषा बोलतोय आणि जरांगे पाटील जे बोलतायत ते बेकायदेशीर आहे अशी ठामपणे भूमिका घेणारा एक युवक इथं येऊन उपोषणाला बसतोय, ही भावना ओबीसींच्या तरुणामध्ये, भटक्या विमुक्त जाती जमातींच्या तरुणामध्ये ह्या आंदोलनाला सपोर्ट करण्यामागची होती. आंदोलन करणं, कायद्याचा अभ्यास करणं, ती मांडणी करणं, भाषणं करणं ही गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्ष उपोषण करणं हे वेगळं. तुम्ही पहिल्यांदा उपोषण केलेलं होतं, तो अनुभव नेमका काय होता? किती अवघड असतं मुळात हे उपोषण करणं? आणि याच दरम्यान एक तुमच्याबद्दलचा फोटो सुद्धा व्हायरल झाला, तो वडापावचा. त्याचं सत्य काय होतं? उपोषण करणं हे लोकशाहीमधलं मागणी करण्यासाठी खरं तर उपोषण नसतं. उपोषण हे आत्मक्लेश असतो किंवा एखादी परिस्थिती जर बेकायदेशीर काही गोष्टी घडत असतील इथल्या व्यवस्थेमध्ये तर त्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी उपोषण असतं किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण असतं. हे ओबीसी, आम्ही ओबीसी भटके विमुक्त जाती जमाती आम्ही नव्यानं काही मागत नव्हतो किंवा कुणाच्या तरी ताटातलं किंवा कुणाचं तरी आमची काहीतरी खूप घटना विरोधी अशी आमची काही डिमांड नव्हती. आम्हाला जे संविधानानं दिलंय, आमची जी फॅक्ट आहे ते टिकावं आणि ते टिकवण्यासाठीचा जो काही आक्रोश होता, जी काही भावना होती, त्या भावनेसाठी हे आंदोलन होतं. आणि तुम्ही काय वडापावचा प्रश्न विचारलात, ते वडापावचं काय होतं? वडापावचं हे बघा, मॉर्फिंगचा हा जमाना आहे, त्यामुळं याला किती आपण एंटरटेन केलं पाहिजे हा विषय आहे. मॉर्फ करणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची मला कीव करावीशी वाटते की वडापावचा आकार आणि त्या आपल्या हातातल्या घड्याळाचा आकार हा एकच कसा असू शकतो? मग वडापाव घड्याळाच्या आकाराचा होता का घड्याळ वडापावच्या आकाराचं होतं? याचं उत्तर त्या मॉर्फिंगवाल्यांनी द्यायला हवं होतं. पण माझी ही अशी काहीतरी टिंगल करण्याच्या नादात त्यांच्या काही गोष्टी पुढे आल्या, हे मात्र ते एकदम विसरलेले दिसतात. मी गोदडीच्या आडून तर काही खात नव्हतो किंवा मला खायचंच असतं तर एवढे सगळे समोर मीडियाचे कॅमेरे लागलेले आहेत आणि मग मी उशाला ठेवून वडापाव कसा काय खाऊ शकतो? खायचंच असतं तर बंद दरवाजा आड काहीतरी डाळ पाणी काहीतरी घेतलं असतं किंवा गोदडीच्या आतमध्ये काजू नाहीतर एखादी खारी किंवा खजूर खाल्लं असतं. पण ते त्यांनी वडापाव दाखवला. तुमचं वजन किती कमी झालं? वजन माझं या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये 12.5 किलो वजन कमी झालं. आणि मला सरकारी चेकअप करणारे डॉक्टर्स होते, खाजगी माझे डॉक्टर्स वगैरे नव्हते. सिव्हिल सर्जन म्हणजे सिव्हिल कोणाकडे माझा मी कोणाकडे आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. बरं, पण या उपोषणाच्या दरम्यान एक असा क्षण आला होता, तो क्षण तुमच्यासाठी भावनिक होता. आम्ही टी व्हीच्या माध्यमातून बघितलं, कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही ऊसतोड कामगार तुम्हाला भेटायला आले होते, तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी होतं. तो क्षण असा होता की ज्यावेळी 50 ट्रॅक्टरची रॅली घेऊन ऊसतोड मजुरांनी मुकादम आले होते. मुकादम आल्यानंतर ते घोषणा देत असे आमच्या स्टेज समोरून जात होते. त्यावेळी ते घोषणा देत होते आणि आमचं हक्काचं आरक्षणाबद्दल अशा जोरजोरात घोषणा देत होते.
त्यावेळी ते रापलेले चेहरे, ते मळकटलेले कपडे, डोक्यावरती टोपी, गळ्यातलं रुमाल, अशी अशी माणसं ज्यावेळी आली त्यावेळी मला त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये माझे वडील दिसले. कधी काळी माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, इवन मी लेक्चरर म्हणून फर्ग्युसनला जॉईन झाल्यानंतर सुद्धा माझे आई वडील वडील ऊसतोड कामगार होते. माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा आठवड्यानंतर 1-2 सलग सुट्टी आली तर ज्यावेळी माझे आई वडील कृष्णा कोयनेच्या काठावरती ऊस तोडायचे त्यावेळी मी तिथं जायचो, त्या खोपटामध्ये राहायचो, त्यांच्याबरोबर ऊस तोडायला जायचो, त्यांच्याबरोबर ते सगळे अनुभव शेअर करायचो. ह्या गोष्टी माझ्या आयुष्यातल्या होत्या. आणि त्या मजुरांना ज्यावेळी मी पाहिलं घोषणा देताना त्यावेळी मला माझे वडील त्यामध्ये दिसले. आणि मग वडील दिसल्यामुळं थोडंसं संवेदनशील असल्यामुळं किंवा थोडंसं मी 368 किलोमीटर अंतरावर माझे आई वडील होते, त्यांची मला आठवण झाली. आणि तो तसा भावनिक प्रश्न होता. पण प्रश्न हा आहे, प्राध्यापक असलेल्या माणसाला इथल्या माणसांचे प्रश्न घेऊन कधी पोतराज बनून अंगावरती चापकाचे फटके मारून घ्यावेसे का वाटतात? प्रश्न हा आहे, वाड्या वस्त्यावर ह्या प्राध्यापक असलेल्या माणसाला का जावंसं वाटतं? ज्या जातींची नावं सुद्धा माहीत नाही आहेत त्या जातींच्या माणसांच्या जवळ जाऊन त्यांची वेदना जाणून का घ्यावीशी वाटते? हे कुठून आलंय? हे काय आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे प्रियांबल जे आहे त्या प्रियांबलमध्ये असं म्हटलं की सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे. अगदी अपिलिंग भाषेमध्ये की पंगत जी असते जेवणाची आपल्या अपिलिंग भाषेमध्ये त्या पंक्तीच्या शेवटच्या घटकापर्यंत संविधानाच्या माध्यमातून जो बाबासाहेबांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवला तो स्वयंपाक इथल्या वाढप्यानी त्या पंक्तीच्या शेवटच्या घटकापर्यंत वाढणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं, संविधानाला अपेक्षित होतं. परंतु इथल्या वाढप्यानी मात्र हा सुग्रास असा स्वयंपाक वाढताना तोंड बघून वाढला, पाहुण्या रावळ्यांना वाढला, आपल्या सगळ्या नातेवाईकांना वाढला. आणि जो वंचित घटक आहे, जो भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, जे घुमंतू नॉन घुमंतू आहेत, जे ऊसतोड मजूर आहेत, हे मजूर मात्र आज जिथल्या तिथं आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, अमृतकाल आम्ही साजरा करतोय, पण आमच्या माता भगिनी कुठल्या समस्यांना सामोरं जातात, त्यांना शारीरिक श्रमाची कामं करावी लागतात. हे कोण आहेत? त्यांचं स्थान या लोकशाहीमधलं कोणतं आहे? 2024मध्ये आम्ही महासत्ता बनल्याचं आम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगतोय. त्याचवेळी आमच्या महिलांना, मी तुम्हाला ऊसतोड मजुरांचं, वीटभट्टी मजुरांचं किंवा मेंढपाळ महिलांचं, कोण आहेत मेंढपाळ महिला? धनगर आहेत. ऊसतोड मजूर कोण आहेत? वंजारी, बंजारा, अगदी SC कॅटेगरीमधले आमचे होलार. ह्या माणसांचं स्थान काय आहे आमच्या या लोकशाही भारतामध्ये, सामाजिक न्यायाच्या भारतामध्ये? स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय हे मिळाले आम्हाला. आणि परत त्यामध्ये आमचं ओबीसीचं रिझर्वेशन आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, ही भूमिका. पण दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न आधी घेतो नंतर दुसरा घेतो. प्रश्न पहिला हा आहे की मग ओबीसीमध्ये ज्या प्रमुख जाती आहेत त्याच या सगळ्या 18 पगडच्या छोट्या छोट्या जाती आहेत ज्यांचं अस्तित्वच नाही आहे, त्यांचं आरक्षण ह्या मोठ्या जाती घेत आहेत ओबीसीमधल्या, अशा प्रकारचा आरोप केला जातो. त्याला काय उत्तर? असं नाहीये. मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर या महाराष्ट्रामधल्या जेवढी म्हणून लोकनियुक्त सरकार आली त्या सरकारांनी यांच्या 50 ते 60% क्वांटम असणाऱ्या ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी आर्थिक तरतूद केली किती? तर ती तरतूद 0.4%, 0.5%, 0.6%. आत्ताचं जे बजेट आहे, आत्ताचे बहुजन कल्याण मंत्री सावे साहेब आहेत, ह्यांचं बजेट आहे ते फक्त उणपुरं 1%च्या आसपास जातं, कमी जास्त. मग अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, समतेच्या तत्वावरचा पुरोगामी महाराष्ट्र 1% बजेटरी तरतूद करत नसेल तर 450 जातींना काय निधी मिळाला असेल? त्यांच्या महामंडळांना किती पैसे मिळाले असतील? अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला 5-10 कोटी 15 कोटीच्या वर निधी मिळत नाही. वसंतराव नाईक महामंडळाला 5-50-100 कोटीच्या पुढे निधी बजेटमध्ये मिळत नाही. महात्मा फुले आर्थिक विकास काय आहे? तो प्रश्न असा आहे की जे ओबीसींच्या ताटातच काही नाही तर या प्रमुख जातींनी खाण्याचा प्रश्न उरतो कुठं? हा जो प्रश्न उपस्थित करतात की भुजबळ तुम्ही एकट्याने खाल्लंय, बाकीच्या ओबीसींना मिळालं नाही, म्हणजे ज्या मेजर कम्युनिटी आहे ज्यांची लोकसंख्येची पॉकेट्स आहेत, बंजारा, वंजारी, धनगर, माळी, त्यांचा पंचायत राजमध्ये थोडासा प्रभाव दिसतोय की त्यांचे पॉकेट्स आहेत म्हणून. तर त्यांना असं वाटतं की यांचा पंचायती मेंबर झाला, यांचा झडपीचा मेंबर झाला,
पण तो लोकसंख्येमुळे झाला. हम्म. हे मान्य आहे आम्हाला की मायक्रो घटकामधला ओबीसी आजही त्या पंचायत राजमध्येही प्रतिनिधित्व करू शकत नाही. एखादा महापौर सोनार दिसतो किंवा एखादा, मी एवढी 5-10 वर्षे फिरतोय, कालच्या उपोषणाच्या दरम्यान मला एक कुंभार समाजाचा एक तरुण असा मला भेटला की ज्या तरुणाला फक्त सरपंच होता आलं होतं, ज्याला गाव घडवायची पहिली संधी मिळाली होती, ती पण पहिली 6 महिने मिळाली होती. आणि उरलेले 4.5 वर्ष बोगस कुणबी सर्टिफिकेट काढून त्या प्रस्थापित एका माणसानंच परत 4.5 वर्ष ते सरपंच पद भूषवलं होतं. आणि तो माणूस त्याच्या पत्नीसह मला रात्री 1 वाजता भेटायला आला. बरं, पण तुम्ही म्हणता वाढप्या 2014 पासून तर वाढप्या इथला भाजप आहे, तसं बघितलं तर सत्तेतला प्रमुख भाजप आहे, जो म्हणतो डीएनए आमचा ओबीसी आहे. मग तुम्ही दुसऱ्या बाजूला मांडणी अशी करताय की आम्हाला काही मिळालेलंच नाहीये. मग खोटं काय आहे, खरं काय आहे? डीएनए भाजपचा जर ओबीसी असेल तर भाजपा ह्या ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्क अधिकारावर ठाम भूमिका घेत नाही. हे ओबीसीचं सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे, हे सोशली डिस्क्रिमिनेशनचं आरक्षण आहे. ज्यांना गावगाड्यामध्ये हजारो वर्ष दुय्यम वागणूक मिळाली, आमचा नाभिक, आमचा सुतार, आमचा लोहार, धनगर, बहुसंख्येनं धनगर असून मनगटात ताकद असून सुद्धा त्याचा नॅरेट असा सेट केला गेला की येडा धनगर, अरे ते धनगराला काय कळतं, ते धनगराची वाडी, हा नॅरेट सेट केला गेलाय महाराष्ट्रामध्ये. बंजारा, गबाळी, वंजारी, लमानतांडा हे मेजर ओबीसी बद्दल बोलतोय. पण गावगाड्यामध्ये जो गावच्या मुखियाला, गावच्या वतनदाराला, जहागीरदाराला जो सेवा पुरवत आला, नाभिक असेल, सुतार असेल, कुंभार असेल, धोबी असेल, या लोकांचं तर खूपच वाईट हालत आहे. तो एक शब्दही त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. याच्या पलीकडे भटक्या विमुक्त जाती जमाती तर डोंगराच्या खुशीला आहेत. कंझारभाट असेल, आमचा बेरड बेडर रामोशी असेल, ते तर सराईत गुन्हेगाराचा शिक्का 1872च्या हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्टनं इंग्रजांनी दिलाय. गावात चोरी झाली की पहिला रामोशावर, बेरडावर घेतला जातो, पारद्यावर घेतला जातो. एखादी हत्या झाली, एखादी कुठली गोष्ट घडली, आजही प्रत्येक जिल्ह्याच्या कारागृहामध्ये, मी आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी मी डिटेल मागायचो तिथल्या एसपींना की किती विजयंतीची विमुक्त जाती अप्रवर्गातले किती गुन्हेगार आहेत तुमच्याकडे. एका पारद्याच्या माणसाचा पोलिसाच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला. त्या 4 भिंतीच्या आत आमच्या पोलीस खात्याकडून त्याच्यावरती हाणमार झाली. तो मेला पुण्यामध्ये. आणि तो मेल्यानंतर ना इथल्या न्यायव्यवस्थेला प्रश्न पडला, ना इथल्या समाजाला, ना संविधानाला, ना लोकशाहीला. या लोकांची ही लढाई आहे, आक्रोश आहे, वेदना आहेत. पण आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणणारे लोक टार्गेट कुणाला करतायत तर माळ्यांना करतायत, म्हणजे भुजबळांना करतायत. वन टाइम भुजबळांना खलनायक म्हणून रंगवलं गेलं. काय कारण असावं त्याच्या? भुजबळांना भुजबळ हे पॉलिटिकल लीडर आहेत, त्यांनी ठाम भूमिका घेतली ओबीसींच्या बाजूची. ते एकमेव अडथळा वाटतात. ते खरं वास्तव बोलतात. आणि मग वास्तव भूमिका घेणाऱ्या माणसाला खलनायक, बदनाम, त्यांचा चेहरा खलनायक म्हणून उभा केला गेला. जे 450 जातींची भाषा बोलतात, भटक्या विमुक्त जाती जमातींची भाषा बोलतात, त्यांना टार्गेट केलं गेलं. हे कुठेतरी अस्वस्थ करणारी ही गोष्ट होती. कारण आम्हाला ते कळतंय की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. बरं, तुमची अस्वस्थता का? प्रश्न हा विचारला जातोय की ओबीसींचं हे आंदोलन आहे, वंजारी, बंजारी, त्यानंतर धनगर ह्यांना तर वेगळा प्रवर्ग देऊन आरक्षण दिलेलं आहे. मग तुमची अस्वस्थता का? तुम्ही का अस्वस्थ आहात? बघा, हा महाराष्ट्र असा आहे, या महाराष्ट्रामध्ये विजयंतीचं जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते 27% अंतर्गत येते. शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला विजयंती अ, ब, क, ड असं बायफर्गेशन केलेलं आहे. आणि उरलेले 19% रिझर्वेशन हे ओबीसी मधल्या बलुते, आलुते आणि ओबीसींसाठी दिलं गेलेलं आहे. पण ह्या सगळ्यांचा क्वांटम हा 27% आहे. बरं, पंचायत राजला हे 27% एक आहे, त्यामध्ये विजयंती वगैरे बायफर्गेशन नाही. किंवा केंद्रीय सूचीमधल्या जेवढ्या नोकर भरती होतात, रेल्वे भरती होतात, त्यामध्ये हा क्वांटम सगळा ओबीसी अंतर्गत इन्क्लूड होतो. त्यामुळं जो बी काही थ्रेड्स असेल तो 27% ओबीसी रिझर्वेशनला असेल. फक्त त्याचा परिणाम ओबीसीच्या 19% रिझर्वेशन होणार नाही, तर तो 27% रिझर्वेशनवरती होईल. या गोष्टी आहेत. त्यामुळे धनगर ओबीसीच्या बाहेर आहे, वंजारी, बंजारा ओबीसीच्या भटक्यामध्ये आहेत. तुम्हाला कुठं आम्ही हात लावतोय? जरा संविधानाचा अभ्यास करा. तुम्ही चळवळ लढता, अभ्यास करता. मराठा समाजाचं आरक्षणाची लढाई लढणारे काही तज्ज्ञ मंडळी सुद्धा असं बोलतात की लक्ष्मण हाके धनगरांचा नेता आहे, तो ओबीसीसाठी उपोषणाला बसलाय. म्हणजे तुम्ही दिशाभूल करताय. एवढे दुधखळे राहिलो आहोत का आम्ही सगळे? तुम्हाला नक्की करायचं का ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा या मंडळींनी घाट या महाराष्ट्रामध्ये घातलाय? पण प्रश्न उपस्थित केला जातो, तुम्ही 70 वर्ष इथलं
आरक्षण खाल्लं मराठ्यांचं ओबीसीनी. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते 70 वर्ष खाल्लं म्हणणाऱ्यांची. कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला 94-95 साल उजाडलेला आहे आणि 94 साल जर पकडलं तर 27-28 वर्ष पूर्ण होत आहेत. 70 वर्ष आकडा आणला कुठून? 70 वर्ष झालं कधी काय? ते म्हणतात 67ला ओबीसी आरक्षण सुरू झालं. 67ला किती टक्के होतं आणि कोण जाती होत्या? देशमुख कमिटीच्या शिफारशीनुसार ना. किती टक्के होतं ते? त्याच्या तरतुदी काय होत्या? पंचायत राज नुकतंच महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं होतं. त्यामुळे वास्तवतेपासून दूर पडू नका. काहीतरी महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करू नका. खरा ओबीसी पंचायत राजमध्ये असेल, शिक्षण नोकऱ्यामध्ये असेल, खरा ओबीसीला लाभ मिळायला सुरुवात झाली ती 1994-95 पासून सुरू झाली. या वास्तवतेपासून पण त्याच्यात जेव्हा 94च्या GRचा सातत्यानं उल्लेख केला जातो की 94च्या GRच्या माध्यमातून ज्या जाती नव्हत्या आरक्षणात त्यांना सुद्धा त्याचा लाभ दिला गेला, असं कोण म्हणतंय? आणि त्याला चॅलेंज सुद्धा केलं गेलं. कोण म्हणतंय? आंदोलक म्हणतात. त्यांनी यावं माझ्यासमोर. 94ला ज्यावेळी प्रत्येक स्टेटमध्ये एक पॉलिसी ठरलेली होती, केंद्रानं काही नावं वगैरे सुचवलेली होती, मंडल आयोग किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये 9 जजेसचं खंडपीठ बसलेलं होतं. तिथं सुद्धा हिअरिंग, सुनावण्या झालेल्या होत्या. देशभर हे ओबीसी विरोधी वातावरण त्याही परिस्थितीमध्ये होतं. आत्तापेक्षा भयानक वातावरण त्यावेळी होतं. त्यावेळी प्रत्येक स्टेटमधले विचारवंत, साहित्यिक, जे लोकप्रतिनिधी म्हणजे नेतृत्व होतं ते सुद्धा उदारमतवादी, चला आपल्याला सगळ्या ओबीसींना, भटक्यांना सामावून घ्यायचं आहे, त्यांना सामाजिक न्याय द्यायचा आहे. म्हणून मग विजय ए, विजयंती ब, विजयंती सी, विजयंती डी, प्रत्येकाचं वेगळं वेगळी वैशिष्ट्य आहेत, प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये वेगळी आहेत. म्हणून हे रिझर्वेशन दिलं गेलंय ना. तुम्ही याच्याबद्दल डिबेट करायला तयार आहात? कधीही तयार आहे. तुम्ही चॅलेंज विचारवंताना तुम्ही न्यूज 18 आंदोलक जे आता आहेत, मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत, त्यांना तुम्ही खुलं चॅलेंज देता या व्यासपीठाच्या माध्यमातून चर्चेला या मुद्द्यावर म्हणून? आंदोलकांनी तर बसावंच, पण आंदोलकाच्या सल्लागारांनी पहिल्यांदा बसावं माझ्याबरोबर. त्यांच्याशी मी डिबेट करायला तयार आहे. कारण आंदोलक जे आहेत, जो चेहरा दाखवला जातो या महाराष्ट्रामध्ये, ते प्रत्येक उपोषणाच्या दरम्यान त्यांची मागणी बदललेली असते. जे कायद्यामध्ये नाही, जे संविधानामध्ये नाही, जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, जे स्टेट बॅकवर्ड कमिशन, अनेक बॅकवर्ड कमिशनना मान्य नाही, जे औरंगाबाद खंडपीठाला मान्य नाही, त्या गोष्टी जे मिळणारच नाही, जे कायदेशीरच नाही, जे बेकायदेशीरच आहे, अशी सनसनाटी मागणी करायची, महाराष्ट्रातलं ध्रुवीकरण करायचं, दिशा बदलायची, तरुणांना वेगळं मिसगाईड करायचं. आत्ता जे मराठा समाजातल्या माझ्या तरुणांनी ज्या आत्महत्या केल्या, त्या आत्महत्यांना जबाबदार कोण? ओबीसी जबाबदार आहेत. त्यांना जे सांगितलं जातंय की ओबीसी आरक्षण नसल्यामुळे तुमच्यावरती ही वेळ आली, हे उत्तर आहे. हे पण मग उत्तर काय? माझं म्हणणं आहे की त्या मराठा समाजातल्या साधारणपणे प्रत्येक वेळा ओबीसी नेतृत्वाला जेव्हा किंवा ओबीसी आंदोलकांना जेव्हा प्रश्न विचारला जातो मराठा आरक्षणाबद्दल, सांगितलं जातं की त्यांचे कारखाने किती आहेत, त्यांचं मुख्यमंत्री आहेत, त्यांचे एवढे आमदार आहेत, एवढे पण त्याच समाजातलं वास्तव हे सुद्धा आहे ना की त्या समाजामधला जो गरजवंत आहे, गरीब आहे, त्याचा आक्रोश आहे हा. तो मागतोय हे सगळं. प्रस्थापित कुठं मागतोय आरक्षण? विषय खूप साधा सोपा आहे. मी कॉन्स्टिट्यूशनची भाषा तुमच्या समोर मांडतो. दोज आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. ज्यावेळी निकष ठरतात, ज्यावेळी एखाद्या कम्युनिटीला मागासलेपणाचा दर्जा द्यायची वेळ येते, त्यावेळी सोशली डिस्क्रिमिनेशन त्या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये काय झालंय आणि त्या सामाजिक मागासलेपणामुळे तुच्छता, दुय्यम वागणूक त्या कम्युनिटीला मिळाल्यामुळं त्यांचं त्या सामाजिक डिस्क्रिमिनेशनमुळं त्यांचं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं प्रमाण घटलंय आणि त्यांची अवनती झालेली आहे त्याची. म्हणून त्यांना मागास ठरवलं जाणं. मग मराठा कम्युनिटी, माझा असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला आहे, मराठा समाज जर मागासलेला असेल तर मग पुढारलेला समाज या माझ्या महाराष्ट्रामध्ये कोणता आहे? एक लाईन आपण ज्यावेळी आखतो, त्या लाईन पासून सगळ्यात मागास, बॅकवर्ड, पिछडलेला, त्याला पुढे घेण्यासाठी हे रिझर्वेशन आहे. पण एखाद्या समाजामध्ये दरी निर्माण नाही होऊ शकत? श्रीमंत अतिश्रीमंत होत गेला, गरीब अतिगरीब होत गेलेला आहे. हे मराठा समाजात होत असेल तर मग ह्या बाकीच्या जातीमध्ये काय विषय असेल? तेही महाराष्ट्रातच राहतात,
तेही या महाराष्ट्राचेच नागरिक आहेत, देशाचेच नागरिक आहेत. इथल्या गरिबीचे पॅरामीटर्स 2 एकराचे असतील तर मग या भटक्या विमुक्त जाती जमातीला आजही आमच्या व्यवस्थेमध्ये 1 बिघा 1 गुंठा जमीन घर बांधायला सुद्धा नाही, त्याला रहिवासाचा पुरावा सबमिट करता येत नाही, त्याला विजयंतीचा दाखला काढता येत नाही, त्याला 57 म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचा पुरावा मागितला जातो. जो भटका आहे, ज्याचा कुठला वारस त्याच्या घरचं कधी कुठल्या ग्रामपंचायतीत नोंद नाही, त्या माणसाने काय करायचं? त्या माणसांसाठी हे रिझर्वेशन दिलं गेलंय ना. आणि त्या जमिनीशी समांतर असणाऱ्या विजयंतीच्या ओबीसीच्या पालामध्ये जर मराठा समाजाचा जर हा उंट गेला तर ते पाल राहील का? त्या तंबूचे आडी मेडी 12 खुट्ट राहतील का? हे मुळात सकट उपटून येणार नाहीत का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की 19% आता जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये किती जाती? साधारण 300-350 जाती, 492 जाती उपजाती विजयसह या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंती एसपीसी मध्ये येतात. मग ह्या 400 जवळपास 400 जाती प्लस मराठा समाज म्हणजे 19%. मग मराठा समाजाच्या वाट्याला किती आरक्षण येईल? मराठा समाजाच्या वाट्याला किती आरक्षण येईल हा तर संशोधनाचा विषय आहे. पण पिछडलेल्या लोकांना पुढे घेण्यासाठी, त्यांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी, त्यांना इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये घेण्यासाठी, त्यांना हक्क अधिकार बहाल करण्यासाठी जो एक कटघरा निर्माण करून दिला, एक कटघरा म्हणजे एक खोली निर्माण करून दिलेली आहे 27% रिझर्वेशनची. आणि त्याच खोलीमध्ये हे मुक्त असे घोडे जर त्या खोलीमध्ये गेले तर ती खोली राहील का? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट आहे. संपून जाईल ना महाराष्ट्रामधलं हे ओबीसीचं रिझर्वेशन. मी याच व्यासपीठावरून मनोज जरांगेंना सुद्धा हा प्रश्न विचारला होता, मी तुम्हाला सुद्धा विचारतोय. ओबीसींच्या मनात राजकीय अस्तित्वाची भीती आहे का? कारण आता मराठवाड्यामध्ये काय झालं, परभणी, बीड आणि संभाजीनगर तीनही ठिकाणचे ओबीसी नेते पराभूत झाले. मराठवाड्यामध्ये आज 100% नेतृत्व हे मराठा समाजाच्याकडे गेलं. ओबीसीचा आज एकही खासदार नाहीये. आपल्या राजकीय अस्तित्वावर आज गदा आलेली आहे, धोक्यात आलेला आहे. ही तुमच्या मनातली सगळ्यात मोठी भीती आहे का? खरं सांगा महाराष्ट्राला, तुमच्या मनातली भीती नेमकी काय? महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यामधलं ओबीसीचं रिझर्वेशन जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. उरला प्रश्न पंचायत राज रिझर्वेशन मधला. गेल्या 3 वर्षापासून कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे, त्याचे हिअरिंग होत नाहीयेत. आणि निवडणुकांचा कालावधी आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपून गेलेला आहे. एका नगरपालिकेला 5-5 वर्ष झालेले आहेत. म्हणजे पंचायत राजमधल्या 56,000 जागा ओबीसींच्या संपुष्टात आलेल्या आहेत. शासन त्यावरती बोलायला तयार नाही. हे झालं पंचायत राजमधलं. आणि जे लोकसभेमध्ये काही पक्षांच्या माध्यमातून काही उमेदवार उभे केले गेले, त्या उमेदवारांना ठरवून पाडण्यात आलं. हेच जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान असं बोलले की ओबीसीच्या उमेदवारांचा असा पराभव करा की त्यांच्या पुढच्या 5 पिढ्या राजकारणात दिसल्या नाही पाहिजेत. याचं उत्तर कोण, महाराष्ट्रातली कोण जबाबदार मंडळी देणार आहे? ओबीसी म्हणाले नव्हते, मी फक्त करेक्ट करतो. ते ओबीसी ना पाडा असं म्हणाले नव्हते, हे जरूर म्हणाले होते की ओबीसी आमच्या आरक्षणाला विरोध करणारी मंडळी. कोणी विरोध केला होता? डायस लावला होता. त्या डायसवरती पंकजाताई तर नव्हत्या, पण पंकजाताईंचा पराभव झाला पाहिजे यासाठी जरांगे पाटलांनी गावोगाव मिटिंग घेतल्या. महादेव जानकरांनी निश्चित ओबीसीच्या स्टेज शेअर केला, ठरवून टार्गेट केलं, संपवलं ही लिडरशिप. आज ना पंचायत राजमध्ये ओबीसी उरला, ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उरला, ना देशाच्या संसदेमध्ये उरला. असतील लोक काही पक्षाच्या अजेंड्यावर निवडून गेलेली एखाद दुसरे, परंतु ओबीसीच्या हक्क आणि अधिकारावर ठाम भूमिका घेणारं नेतृत्व मात्र या महाराष्ट्रामध्ये पण ज्या ओबीसींसाठी तुम्ही हक्काचा इतकं लढताय, दारावर जाता, लोकांच्या वाड्या वस्त्यावर तांड्यावर जाता, हे करता, पण तुम्ही जेव्हा निवडणुकीत उभे राहता तेव्हा ओबीसी तुमच्या मागे उभं राहत नाही, तुम्हाला मतं देत नाही. तो हो, हा नॅरेट सेट आहे महाराष्ट्रामधला. तुम्ही सरपंच होऊ शकता, तुम्ही झडपी मेंबर होऊ शकता, ते बी ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून. पण तुम्ही विधानसभेला तिकीट नाही मागू शकत. तेवढी फ्री अँड फेअर पॉलिसी नाही आहे या महाराष्ट्रामध्ये. एखाद्या तालुक्यामध्ये बंजारा अख्खाच्या अख्खा असला, धनगर अख्खाच्या अख्खा असला, तर त्या तालुक्याचं धनगराचं नेतृत्व जर कायद्याच्या सभागृहात गेलं तर त्या समाजाची भावना, व्यथा, वेदना ते प्रॉपर पद्धतीने मांडू शकतो. पण या महाराष्ट्राचा नॅरेट 1960-61 नंतर ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा कलश या महाराष्ट्रामध्ये आणला गेला, तेव्हापासून एकच नॅरेट सेट केला गेला की दुय्यम दर्जाची पदं तुमच्याकडे राहतील, दुय्यम दर्जाची वागणूक तुम्हाला भेटेल, पण कायद्याच्या सभागृहात जायची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी ठराविक एक कम्युनिटीच या तालुक्याचं नेतृत्व करेल, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाईल आणि देशाच्या लोकसभेमध्ये जाईल. हा नॅरेट इथला सेट आहे महाराष्ट्रामध्ये.
एखाद्या धनगराच्या पण पोराला आपण दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मी थेट विचारतो ना, मराठा समाजाच्या नंतर लोकसंख्येनं सगळ्यात मोठा समाज असलेल्यापैकी धनगर समाज आहे. मग या धनगर समाजाचे किती खासदार आहेत लोकसभेमध्ये? मग धनगर समाजाला कोण अडवलंय त्यांना मतदान करायला? ही परिस्थिती आज मॅन मनी मसल पॉवर या 3 गोष्टीवरती निवडणूक लढली जाते. मॅन मनी मसल पॉवर म्हणजे जे विधानसभा लढतात, जे लोकसभा लढतात त्यांचेच कारखाने असतात, त्यांचीच इथली व्यवस्था असते, त्यांचीच शिक्षण संस्था असतात. आणि याच्याही पलीकडे जाऊन जे तिकीट वाटपाचं जे प्रमुख रुलिंग पार्टीज आहेत, कधी ना कधी सत्तेत येणाऱ्या, शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि 2 गट असतील, या सगळ्या लोकांनी ती पॉलिसी जी असते निवडणुकांचं तिकीट वाटपाची, हे तिकीटच मुळात या लोकांना मिळत नाही. जर एका दुसऱ्याला मिळालं तर त्याला ठरवून पाडलं जातं. पण तुम्ही बेरजेचं गणित करण्यात कमी पडताय ना. बेरजेचं गणित लोकसभेत दिसलं, ओबीसीच्या सगळ्या जाती एकत्र येताना दिसत नाहीयेत. त्यानंतर इथं जे इतर घटक महत्वाचे आहेत बेरजेच्या राजकारणातले, ते बेरजेचं राजकारण ओबीसीनं कुठं जमलंय? कारण त्याला दोष दुसऱ्याला कसा द्यायचा? कारण महाराष्ट्रामध्ये जातीच्या संघटना निर्माण झाल्या. महाराष्ट्रामधला ओबीसी जातीच्या प्रश्नावर उभा राहिला. आता तो एकवटतोय. पण आता एकवटतोय. पण ओबीसी म्हणून तो गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रात एकत्र येऊ शकला नाही. नॉर्थमध्ये येऊ शकला, साऊथमध्ये येऊ शकला, पण महाराष्ट्रामधल्या छत्रपती शिवरायांच्या 18 पगड रयतेच राज्य किंवा खरी रयत, खरा 18 पगड जाती, ह्या कधीच पॉलिटिकली अँबिशियस त्यांना होऊ दिलं गेलं नाही इथल्या व्यवस्थेकडून. म्हणून ते सोशली बॅकवर्ड आहेत ना. एखादा धनगर जर तिकीट मागायला लागला तर, एखादा धनगराचा पोरगा जर 18 पगड जातीवर बोलायला लागला तर त्याला धनगराचा नेता ठरवायचं. एखादा वंजारी समाजाचा माणूस पुढे यायला लागला, एखादा बंजारा पुढे यायला लागला, अरे तो लमाण आहे, तो लमाण्याचा नेता आहे. आणि एखाद्या पक्षामध्ये या कम्युनिटीमधला एखाद्या पोराला जर त्याला पद द्यायची वेळ आली, ओबीसी सेल काढून ठेवलेले आहेत त्यांनी. मेन रुलिंगमध्ये, मेन निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना नेतृत्व दिलं जात नाही. त्यांना ओबीसी सेलचा प्रमुख केलं जातं. म्हणजे दुय्यम वागणूकच परत सगळ्या पक्षाकडून मिळते. हे विचार करण्यासारखी, तुमचा मार्गच खुंटीत केला जातो, तुमची मानसिकताच तशी होऊ दिली जात नाही. मग तुमच्या राजकीय अस्तित्वाचं काय? ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाचं काय? ओबीसींच्या राजकीय अस्तित्वासाठी महात्मा फुले एका ठिकाणी म्हणाले होते, सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये जाणार नाही, निर्णय प्रक्रियेमध्ये जाणार नाही, इथलं धोरण ठरवण्यामध्ये तुमचा सहभाग असणार नाही, तोपर्यंत तुमच्या वाट्याला इथला सामाजिक न्याय मिळणार नाही, इथला मान सन्मान मिळणार नाही, इज्जत मिळणार नाही, या देशाचं नागरिक म्हणून तुम्हाला पुढे येता येणार नाही. ही महात्मा फुलेंची भूमिका होती. पण त्याच महात्मा फुलेंच्या, शाहूंच्या, बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं प्रतिगामी धोरण राजकारणामधलं, समाजकारणामधलं, शिक्षण एज्युकेशनमधलं, संस्थांमधलं, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं, पंचायत राजमधलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं सामाजिक न्यायाचं धोरण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे. एखाद्या पक्षाला का वाटू नये? मी आता उलट प्रश्न विचारतो इथल्या व्यवस्थेला. धनगरांची पॉकेटच्या पॉकेट, माळ्यांची पॉकेटच्या पॉकेट असताना सुद्धा तुम्ही ज्यावेळी 48 लोकसभेच्या उमेदवाऱ्या वाटता, एक माणूस तुम्हाला द्यावासा वाटत नाही, दुसरा माणूस तुम्हाला द्यावासा वाटत नाही. तुम्हाला त्यांची मतं हवी आहेत, मुस्लिमांची मतं तुम्हाला हवी आहेत, पण मुस्लिमांचा जलील तुम्हाला चालत नाही. दलितांची मतं तुम्हाला हवी आहेत, पण आनंदराज आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला निवडून आलेला चालत नाही. तुम्हाला लिंगायतांची, ओबीसींची मतं हवी आहेत, पण पंकजा मुंडे तुम्हाला चालत नाहीत, महादेव जानकर तुम्हाला चालत नाहीत. हे काय नॅरेट आहे? काय समतोल प्रतिनिधित्व नसेल, समतोल प्रतिनिधित्व नसेल तर समतोल बजेटची अपेक्षा कुठून करणार तुम्ही? समतोल हक्क आणि अधिकार, आम्ही सन्मानाची वागणूक दिली. एक तुम्हाला इतिहासामधलं उदाहरण सांगतो. माझ्या धनगर समाजामधले काही जुने जाणते नेते आम्हाला सांगतात, जुन्या काळातले, ते आता बरेच खूप वयोवृद्ध माणसं सांगतात की या महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला त्यावेळी, ज्यावेळी ग्राम पातळीवरती निवडणुका लढवल्या जायच्या तालुक्याला वगैरे, त्यावेळी मराठा रूलर्स जे आमदार खासदार म्हणून निवडून आले ते असे म्हणायचे आमच्या वाड्या वस्त्यावरती जाऊन, एक तर राजकारण देशमुख पवार पाटलांच्या वाड्यातनं चालेल, चिरेबंदी वाड्यातनं, नाहीतर धनगरांच्या वाड्या वस्त्यावरनं चालेल किंवा बंजारा, माळी ह्यांच्या वाड्या वस्त्यावरनं चालेल. मानाला मान, सन्मानाला सन्मान, चोळीला खण, इज्जत देण्याची भाषा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधित्वाकडून बोलली गेली. हा महाराष्ट्र शिवरायांच्या 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे, मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे, अशी भाषा बोलली गेली. पण ज्यावेळी महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात, देशाच्या संसदेमध्ये जायची वेळ आली त्यावेळी फक्त मराठा समाजाचंच प्रतिनिधित्व कसं काय गेलं? कुठं गेलं समतेचं तत्व? कुठं गेलं मानाला सन्मान देण्याचं तत्व? अहो किमान सांगायला तरी ह्या माणसांना प्रतिनिधित्व द्या तुम्ही. पण असं होताना दिसून येत नाही.
तुम्ही राजकारणाचा प्रश्न विचारला म्हणून राजसत्ता अंतिम आहे. हम्म. तिथं निर्णय घेतले जातात, तिथं धोरण ठरवलं जातं, तिथं समन्यायी भूमिका घेतली जाते, तिथं संविधानाच्या गोष्टी केल्या जातात. त्या पंचायत राजमध्ये होताना दिसून येत जी अस्वस्थता आता तुमच्या मनात आहे, जी ओबीसींच्या मनात आहे, तीच दलित समाजाच्या आहे, तीच मुस्लिम बांधवांच्या सुद्धा आहे. मग हे बेरजेचं राजकारण करून जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला, असे पण म्हटलं गेलं की माधव फॉर्म्युला केला गेला. माधव फॉर्म्युल्याच्या नंतर तर ह्या महाराष्ट्रात खरा जातीयवाद सुरू झाला. अशा प्रकारची सुद्धा मांडणी इथं केली जाते. त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर असं आहे की माधव फॉर्म्युला आला. हम्म, माधव फॉर्म्युला आल्यानंतर तो पक्ष सत्तेमध्ये गेला. हम्म, त्या पक्षानं इलेक्ट्रॉल मेरिट म्हणजे निवडणुका जिंकण्याचं हम्म, काही टेक्निक फॉर्म्युला हम्म, यशस्वी केला. हम्म, पण त्यांनीच या ओबीसींच्या, या महादव लोकांना पद्धतशीरपणे लिडरशिप संपवण्याचं काम भाजपनं केलं. मी खूप जबाबदारीनं बोलतोय. हां. कारण एखादा लोकनेता असेल तर त्या लोकनेत्याचं तिकीट बरोबर निवडणुकीच्या टायमिंगला कापलं गेलं. हम्म, एखादा चळवळीची भाषा बोलत असेल तर त्याला MLC दिली गेली आणि त्या MLCच्या पलीकडे ते नेतृत्व संपलं गेलं. हम्म, याच भाजपनं सत्तेमध्ये आल्यानंतर परत रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणाऱ्या आमदार, खासदार, कारखानदार, सरदार, वतनदारांना भाजपमध्ये प्रवेश केला. हम्म. माधवयुक्त भाजप निर्माण होण्याऐवजी तो परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसयुक्त भाजप बनली. मी खूप जबाबदारीनं बोलतोय. मग एवढे प्रवेश, एवढे शेकडो प्रवेश मला केले गेले. प्रश्न हा पडलाय की आजच्या या सगळ्या राजकारणात, बेरजेच्या राजकारणामध्ये तुम्ही कितीही हिरा असावं, तुम्ही फिट बसता का ह्या सगळ्यामध्ये? तुम्हाला स्थान आहे का? म्हणजे उद्या तुम्ही या मेरिटवर, या शक्तीवरती तुम्ही संसदेत जाणं याचं स्वप्न पाहू शकता का? या अजिबात. व्यवस्थेत म्हणतोय, ज्या व्यवस्थेबद्दल तुम्हाला चीड आहे. आताच्या करंटच्या व्यवस्थेमध्ये एखाद्या हम्म, धनगर समाजामधून मी येतो म्हणून बोलतोय. हम्म, तर धनगर समाजाचं पॉकेटच्या पॉकेट एका लोकसभेमध्ये 6-6, 7-7 लाख वोट असताना सुद्धा, हम्म, विनिंग वोट असताना सुद्धा हम्म, धनगर समाजाच्या माणसाचा तिकिटाच्या बाबतीत विचार होत नाही किंवा तूही खासदार बनवू शकतोस. हम्म, ही जी सिच्युएशन आहे आमच्या संविधानाची, मताच्या अधिकाराची, हम्म, ही भावना फ्री अँड फ्युअर इलेक्शन नाही आहे. पैसेवाला कारखानदार 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी रुपये लोकसभेला, एका लोकसभेमध्ये तुम्ही एवढं पैशाचा यूज होत असेल तर तो बिचारा जो पुस्तकं वाचलाय, ज्याला जाणीव झाली, ज्याला हक्काधिकाराविषयी थोडंफार कळतंय, तो कुठल्या मनोधैर्यानं, कुठल्या कॉन्फिडन्सनं या निवडणुकीला सामोरं जाईल आणि त्याला तो तिथला समाज कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देईल, उत्तर देईल, रिस्पॉन्ड करेल. मला सांगा, एका प्राध्यापक झालेल्या माणसाला आज ह्या लढाईत काय वाटलं बरं? जेव्हा की ही अस्वस्थ करणारी सगळी परिस्थिती आहे. समजा मला राजकारणात जायचं आहे, पण त्याच्यासाठी लागणारे जे पैसा गाठीशी लागतो ना, त्याला जे मागे बॅकग्राऊंड लागतं ते काहीच नाहीये. अशा परिस्थितीत तिथल्या तरुणानं ह्या राजकारणाकडे कसं बघावं? तुम्ही ही डेअरिंग, हे धाडस कसं केलं? हे धाडस, मी थोडासा लिटरेचरचा विद्यार्थी आहे, दलित चळवळीचा अभ्यास केलेला विद्यार्थी आहे आणि हे करत असताना माझ्या भावना जाणीव तीव्र झाल्या. सामाजिक न्याय वगैरे, सोशली डिस्क्रिमिनेशन वगैरे, भटक्या विमुक्त जाती म्हणजे काय, मेंढपाळ म्हणजे काय, बंजारा म्हणजे काय, वंजारी म्हणजे काय, हे यांनी खाल्लं वगैरे जे म्हणतात, या लोकांचे ज्यावेळी ऊसतोडीचे तांडेच्या तांडे, गावच्या गावं ऊस पडलेली दिसतात, ज्यावेळी इकडे कारखान्याचे धुराडे पेटतात, ज्यावेळी इकडं गिरणीचे ते बोंगा वाजतो, त्यावेळी आमची गावं ऊस पडतात. ते ट्रॅक्टरमधून भरून येणारे तांडेचे तांडे, त्या बैलगाड्या, ते लोक सगळे इकडं ऊस तोडायला येणं, त्यांचे खोपटं गबाळं असणं. 2024मध्ये आमच्या महिलांनी मोळ्या डोक्यावरती उचलून त्या बैलगाडीमध्ये घालणं, त्या लादणं त्याच्यावरती आणि पुन्हा बैलगाडी चालवत त्या कारखान्यापर्यंत जाणं. जर ऊसानं भरलेली ती गाडी जर टायर पंक्चर झाला तर त्या बैलांना काय वेदना होतात, त्या माणसांना काय वेदना होतात, ते पंक्चर कसं काढलं जातं, ते चाक कसं लावलं जातं, आणि त्यामध्ये माझ्या महिलांचा सहभाग मोठा असतो. हे ज्यावेळी आणि पोरांची, अहो 1 लाखाच्या उचली पायात ते कुटुंब ज्यावेळी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं, त्यांच्या मुलांचं करिअर पणाला लावतं, घरातल्या वयोवृद्ध आई वडिलांना ते औषधोपचार, त्यांना सेवा शुश्रूषा करू शकत नाहीत, गावामध्ये उरतात ती म्हातारी माणसं, खोकणारी माणसं, जमिनीशी समांतर आडवी पडलेली माणसं. हा सामाजिक न्याय आहे. आणि तो एका ठराविक जातींनाच का आला? तो होलारांनाच का आला? तो बंजाऱ्यालाच का आला? तो वंजारीलाच का आला? तो धनगरांच्या मेंढपाळ कुटुंबांनाच का आला? इतर कम्युनिटी. माझा प्रश्न आहे, घटनाकारांनी आरक्षण दिलं गेलं, त्याचा हेतू जो होता तो हेतू साध्य झालाय का? नाही झाला. तो तर प्रश्न आहे. म्हणून तर प्राध्यापक तुम्ही म्हणालात
मला मला किती टीचिंग करता आलं, मला PhDची डिग्री घेता आली की नाही माहिती नाही. मला चांगला 1,00,000-2,00,000 पगारामध्ये मी रममान झालो नाही. मी करत होतो त्यावेळी मला 7-8 हजार रुपये पगार मिळायचा आणि तेवढ्यावरती मी 5-7 वर्षात नोकरी सोडून दिली. त्यामुळे मी प्राध्यापक, मी ज्ञानाच्या मोबदल्यात पैसे घेऊन मला माझं कुटुंब सावरता आलं असतं. मला माझ्या आईवडिलांसाठी एक छोटासा टुमदार बंगला बांधता आला असता. मला 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 माझ्या गावावरती एखादं स्लॅबचं घर बांधता आलं असतं. आईवडिलांना AC मध्ये बसवता आलं असतं. पण मला आजही साध्या घरात आजही साध्या घरात राहतात. आजही पत्र्याच्या घरामध्ये मी घर बांधायला काढले, पण घर विटाचं बांधकाम केलंय, पण मला वरती काय करायचं हे मी गेल्या 7 महिन्यापासून ठरवू शकलेलो नाही. आजही मी ते विटाच फक्त बांधून ठेवलेले आहेत. माझ्या आईवडिलांना मी, माझा मुलगा, आमचा मुलगा एवढी वर्ष झालं, मी आजही त्यांना आनंद देऊ शकलेलो नाही. हे माझे वैयक्तिक पर्सनल मी तुमच्यासमोर बोललो. अशीच माझी अनेक कुटुंब आहेत, असाच माझा समाज आहे. आणि मग आपल्याला जी ही संधी मिळाली, आपल्याला जी जाणीव प्राप्त झाली, ती आपण व्यक्त व्हायची, ती मांडायची. हे डेअरिंग फक्त केलं आहे मी. हे ज्यावेळी मी बोलायला लागलो त्यावेळी मला, अरे तू असं कसं बोलतोयस, तुला मारतील, तुला दगडफेक करतील, तू कसं काय तिकडं चाललायस, एवढं मला धमक्या दिल्या. घराच्या बाहेर येऊन लोक थांबली, गाड्या ओव्हरटेक केल्या गेल्या. जो चळवळीतून आलेला आहे आणि ज्याचा विचार पक्का असतो तो अशा गोष्टींना घाबरत नसतो. तो महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण आज प्रश्न असा आहे की तुम्ही जी लढाई लढताय ती लढाई प्रस्थापितांच्या विरोधात आहे की इथल्या विस्थापित मराठ्यांच्या विरोधात सुद्धा आहे? विस्थापितांची, गरजवंतांची चळवळ म्हणता म्हणता जरांगेंनी सरसकट आणि सगळ्या सोयऱ्यांचा विषय ज्यावेळी पुढे आणला, त्यावेळी त्यांच्या हेतूविषयी माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. पहिल्यांदा म्हणले ते, हो, गोदापट्ट्यातील मराठ्यांच्या प्रश्नाविषयी पहिल्यांदा बोलले. पुन्हा बोलले की संपूर्ण मराठा समाजाच्या बाबतीत. पुन्हा म्हणले सरसकट. पुन्हा म्हणाले सगळे सोयरे. काय चाललंय काय नक्की? मग मराठा मागासलेला असेल तर पुढारलेला कोण आहे महाराष्ट्रामध्ये? मी शेवटाकडे येतोय मुलाखतीच्या. परिस्थिती गंभीर आहे महाराष्ट्रातली, विशेषतः मराठवाड्यातली. तरी 2 समाज एकमेकांच्या समोर आले. जी सामाजिक वीण होती ना, म्हणजे शेताला शेत, बांधाला बांध होतं, घराला घर लागून होतं ह्या सगळ्या माणसांचं, आज त्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली, भिंत उभी राहिली. जी भिंत बंधुत्वाची होती तिथं आज विरोधाची भिंत उभी राहिली. आरेला कार्य केलं जातंय, चर्चेतून प्रश्न सुटू शकत नाही. कुणाची जबाबदारी आहे ह्या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणण्याची? या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणण्याची प्रत्येक तालुक्याच्या लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी, ज्यांना पोल करून ते निवडून येतात, लोकनियुक्त होतात, कायद्याच्या सभागृहामध्ये राहतात, त्याचबरोबर मुख्यमंत्री, त्याचबरोबर मंत्रिमंडळ, या सगळ्या लोकांचं संविधानाबद्दलचं, कॉन्स्टिट्यूशनबद्दलचं त्यांचं काउन्सिलिंग होणं अपेक्षित आहे. ज्यावेळी तुम्ही संविधानाची शपथ घेऊन मंत्रिपदावर जाता, ज्यावेळी तुम्ही शपथ घेऊन मुख्यमंत्री पदावर जाता, त्यावेळी तुम्ही 12 करोड जनतेचं दायित्व तुमच्या खांद्यावरती असतं. तानाजी सावंत नावाचा कॅबिनेट मंत्री ज्यावेळी जरांगे पाटलांच्या स्टेजवर जातो आणि माझ्या मराठा बांधवांना, मराठ्यांच्या प्रश्नासाठी मी इथं आलोय म्हणतो, त्यावेळी तो पद्धतशीरपणे 12 करोड जनतेच्या वेदना, आक्रोश विसरलेला असतो. काय भुजबळ पण गेले. भुजबळांची भावना, भुजबळांची मागणी ही OBC रिझर्वेशनच्या प्रोटेक्शनची, ना की त्यांना कुठलं वेगळं हवं आहे किंवा त्यांची काय नवीन वेगळी मागणी आहे. सामाजिक न्याय ते संविधानाची भाषा बोलतायत. का दिलं गेलं OBC म्हणजे कोणते बोलतायत? त्यांनी कुठेही कुणाचंही हिरावून घ्या, त्यांना देऊ नका अशी भूमिका मांडलेली नाही. 7-8 महिन्याच्या माझ्या महाराष्ट्रामधली जी घुसमट आहे, OBCच्या लोकप्रतिनिधींची मालमत्ता घरं जाळली जातात, नाभिकाच्या दुकानावरती हल्ले होतात, हे 7-8 महिने हे सहन करतोय OBC इथला. OBCची बॅक हिस्ट्री काय आहे? तो शोषित आहे, पीडित आहे, तो सेवा देणार आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांची काय हिस्ट्री आहे? ते काय महाराष्ट्रामध्ये हिंसा करणार आहेत? आहे कुठे एखादी अशी घटना आहे की OBCने हे अशा पद्धतीचं वर्तन केलं या महाराष्ट्रामध्ये? OBC हा शिवरायांची रयत आहे. शिवरायांच्या राज्यासाठी जान कुर्बानी करणारे हे OBC आहेत. शिवरायांना सगळ्यात जास्त लढाया आप्तसोक्यांशी कराव्या लागल्या. त्या ओबीसींना तुम्ही खलनायक ठरवताय. OBCच्या नेत्यांना तुम्ही खलनायक ठरवताय. कुणी ठरवलं? कुणी सुरुवात केली? तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, मी प्रश्न विचारणार आहे. जर ही लढाई वंचितांची आहे, ही लढाई पीडितांची आहे, हा आक्रोश आहे, हे सगळं आहे, तर मग आम्ही आंदोलनांमध्ये JCBनं तुमच्यावर फुलं उधळताना का बघतोय? तुमच्याही आणि त्यांच्याही. खरं तर कारण त्यांचं सुद्धा 300 लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. लोकांचा आक्रोश आहे. आसवांवर वाहणारं हे आंदोलन आहे. मराठा आंदोलन सुद्धा गावोगाव जाऊन स्वतःला टिळे लावून फुलांचा वर्षाव JCBतून तुमचं हे वर्तन काय? हे खंत आहे, मला खेद आहे या बाबतीमधला. त्याचं कारण असं आहे
की आत्ताचा जो तरुण वर्ग आहे तो डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तो सिच्युएशन बघतोय. जरांगे पाटलांनी जो नॅरेट सेट केला, 5 लाख लोक एवढे JCB कामाला लागले, तो जो नॅरेट आहे, तो जो तरुण वर्ग आहे त्याच्या मनामध्ये घुसमट आहे, त्याच्या मनामध्ये वेदना आहे. तर त्यांनी तो तुलना करायला लागला की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री येतात, मंत्रिमंडळ येतं, आमचा एक पोरगा, मेंढपाळाचा पोरगा, धनगर समाजातला सामान्य कुटुंबातला पोरगा तिथं उपोषणाला बसलाय, ओबीसीची भाषा बोलतोय, तर तिकडे हे लोक येत नाहीत. तर या माणसाचं मॉरल वाढवायचं आहे, सपोर्ट वाढवायचा आहे. मला एका तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही सांगायला पाहिजे. मी त्यांना सांगतो, मी माझ्या ह्या मला JCB नको, मला JCB नको हे मी अगोदरही सांगितलंय. मी डिजिटल मीडिया समोर सांगितलंय की कुणीही JCB आवाहन करताय तुम्ही. आजही आवाहन करतो ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या बांधवांना माझी विनंती असेल की आपण संविधानाच्या मार्गाने लढाई लढायची. एक सामान्यातला सामान्य कुटुंबामधला मुलगा जर उपोषणाला बसला तर या महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत, मंत्रिमंडळापर्यंत जर ही भावना, ही वेदना पोहोचत असेल तर आपल्याला JCB वगैरे लावून फुलं उधळायची आवश्यकता नाही. आपण संविधानाच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने ही लढाई 100% जिंकू शकतो. कुणीतरी काहीतरी घटना, काहीतरी गोष्टी केल्या म्हणून आपण त्याचं अनुकरण किंवा वाद प्रतिवाद करायचा नाही. ही माझी ओबीसीच्या, भटक्या विमुक्तांच्या तरुणांना माझी साध असेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ही गोष्ट सांगणं गरजेचं होतं, कारण तुम्ही सुशिक्षित आहात. तुम्ही आज जेव्हा ही सगळी घटनेची अभ्यासू मांडणी करत असता तेव्हा याच गोष्टी इथल्या सुशिक्षित वर्गाला अभिप्रेत आहेत. तुमचं कौतुक त्या गोष्टीसाठी. धन्यवाद. महाराष्ट्राने ही मुलाखत बघितली, टोकदार प्रश्नही विचारले, त्यांच्या हळव्या बाजूसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचं मंथन होत आहे. या मंथनामध्ये अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, पण मला विश्वास आहे लक्ष्मण हाके नावाचा एक हिरासुद्धा या मंथनातून बाहेर येणार आहे का? आज जे त्यांच्या मुलाखतीतून दिसलं, जे परखड मत दिसलं, इथल्या व्यवस्थेबद्दलची चीड दिसली आणि सामान्य माणसाबद्दलची सहानुभूती, आत्मीयता आणि त्यांच्याबद्दलचं प्रेमसुद्धा दिसलं. त्यांचा पुढचा प्रवास कसा असेल माहीत नाही, पण आज तरी महाराष्ट्र ढवळून काढण्यामध्ये लक्ष्मण हाकेंचा सिंहाचा वाटा ठरतोय. या मुलाखतीसाठी आपण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.